प्रभाग 29 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने सचिन पाटील यांना उमेदवारी दिली होती। मात्र प्रभाग 192 मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळते। प्रचंड गाजलेला हा मतदारसंघ आहे, या ठिकाणी नाराजीही पाहायला मिळालेली आहे। यशवंत किल्लेदार हे सध्या पिछाडीवर आहेत। मनसेचा मोठा चेहरा यशवंत किल्लेदार आणि ते सध्या पिछाडीवर आहेत। मतदारांनी त्यांना साथ दिलेली दिसत नाहीये। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रचार यशवंत किल्लेदार यांच्याकडून करण्यात आलेला होता। रश्मी ठाकरे या सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये गेलेल्या होत्या, कार्यालयात गेलेल्या होत्या, मात्र या ठिकाणी तितकं यश त्यांना मिळालेलं नाहीये। सध्या ते पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई प्रभाग 192 मधली चित्र आपण पाहतोय। सध्या प्रीती पाटणकर आघाडीवर आहेत आणि किल्लेदार हे पिछाडीवर आहेत। तर यशवंत किल्लेदार खरं तर मनसेचा एक मोठा चेहरा, मनसेचे महत्त्वाचे नेते, मात्र प्रभाग 192 मधून त्यांना उमेदवारी दिली गेली। नाराजी सुद्धा मनसेने पत्करली, मात्र तरी सुद्धा उमेदवारी दिली। मात्र यशवंत किल्लेदार हे पिछाडीवर आहेत। तर प्रीती पाटणकर या प्रभागातून सध्या आघाडीवर आहेत, तर किल्लेदार मात्र पिछाडीवर आहेत। अंकांचा फरक सध्या कळू शकलेला नाहीये, मात्र मनसेचे यशवंत किल्लेदार हे सध्या पिछाडीवर असल्याचं कळतंय। अगदी काही वेळातच या ठिकाणचं चित्र स्पष्ट होईल। मुंबईमध्ये प्रभाग 79 ठाकरेंच्या शिवसेनेच्या मानसी जुवाटकर या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मानसी जुवाटकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत प्रभाग 79 मधून। मुंबईत प्रभाग 79 ठाकरेंच्या शिवसेनेच्या मानसी जुवाटकर या सध्या आघाडीवर आहेत। तर मुंबईमध्ये प्रभाग 110 मध्ये काँग्रेसच्या आशा कोपरकर या विजयी झालेल्या आहेत। 19 हा काँग्रेसचा आतापर्यंतचा आकडा होता, तो वाढताना दिसतोय, कारण काँग्रेसच्या आशा कोपरकर या विजयी झाल्या। निकालाचे हा ब्रेकिंग पाहतोय। प्रभाग 110 मधलं हे चित्र, काँग्रेसच्या आशा कोपरकर या विजयी झालेल्या आहेत। काँग्रेस वंचित एकत्रितपणे 20 जागांवर आता आघाडीवर आहे। तर मोठा आकडा खरं तर काँग्रेसला देखील मिळताना आपल्याला दिसतोय। ठाकरे बंधू 72, भाजप आणि शिंदेची शिवसेना 121, तर काँग्रेस 20 वर आता पोहोचलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर आकड्यांमध्ये मोठा बदल होतोय आणि लवकरच जे निकाल आहेत, स्पष्ट निकाल जे आहेत, ते आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। मुंबईत प्रभाग 110 मध्ये काँग्रेसच्या आशा कोपरकर या विजयी झालेल्या आहेत। हा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे। तर एकंदरीत आपण पाहतोय प्रभाग 110 मधली ही अपडेट। मुंबईमध्ये आतापर्यंत भाजपच मोठा भाऊ ठरलेला आहे। 96 जागा काबीज करण्यात भाजपला यश आलेलं आहे, तर शिंदेची शिवसेना केवळ 26 जागा मिळवू शकलेली आहेत। मात्र एकंदरीत युतीचा हा आकडा 122 पर्यंत पोहोचलेला आहे। ही आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। भाजप शिंदे युतीला 122 जागी आघाडी मिळालेली आहे। राष्ट्रवादीला केवळ खातं उघडता आलं, 1 जागा मिळाली। तर ठाकरे बंधूंचं चित्र पाहिलं तर 71 जागी सध्या ठाकरे बंधू आघाडीवर आहेत। तर काँग्रेस आणि वंचितला 20 जागा मिळताना दिसत आहे आपल्याला मुंबईमध्ये। ठाण्यातली आकडेवारी पाहूया। यामध्ये भाजप 28 तर शिंदेची शिवसेना 43। तर ठाकरेंची शिवसेना केवळ 1, मनसे 0, राष्ट्रवादी पवारांचा पक्ष 8। तर काँग्रेसला मात्र इथे खातंही उघडता आलेलं नाहीये।